नो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आजीबाईचा बटवा बघणार आहोत। या ठिकाणी बघा मी 2 अस्तरचे आणि 2 फॅब्रिकचे कापड घेतलेले आहेत। त्याची रुंदी आहे ती बघा 7 इंच आहे आणि जी लांबी आहे ती 12 इंच आहे। अशा पद्धतीने आपण बघा चारी पण पार्ट आहेत ना ते फोल्ड करून घ्यायचे वरच्या साईडनी। एक छोटा घेतला आहे बघ तो पण आपल्याला 7.5 इंचचा घ्यायचा आहे चारी पण साईडनी। हे 2-2 इंचाचे मी बघा चौकोन घेतले आहे कट करून ते असे फोल्ड करायचे आणि जो छोटा तुकडा आहे ना त्याच्यावरती बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। एक पट्टी जॉईंट करून आपल्याला धागे दोरे आहेत ना ते दिसणार नाही, आपण बघा अशी पट्टी करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे दोन्ही पण साईडनी। तर अशा पद्धतीने बघा आपला हा पण पार्ट तयार झाला आहे। याचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे काल, तो पण नक्की बघा। तर या ठिकाणी बघा आता आपलं छोटा पीस पण तयार झाला आहे आणि ते 4 पीसवरती आपण फोल्ड करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा। अस्तरचे 2 पार्ट आहेत ना ते आपण मध्यभागी ठेवायचं आहे। जे मेन फॅब्रिक आहे ते या पद्धतीने ठेवायचं आहे। अशा पद्धतीने बघा सुईचे ठेवायचे आहे वरचे आणि खालचा पण उलटा ठेवायचा आहे। जे अस्तरचे पार्ट आहेत ना ते अर्धा इंच खालच्या साईडला येत तरी चालते बघा आपल्याला। बघा तिन्ही पण साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित। आपण 5 पार्ट असे व्यवस्थित पकडायचे आणि शिलाई मारून घ्यायच्या तिन्ही साईडनी। इथं शिलाई मारून झाली आहे। आता इथं आपल्याला 1.5 इंचाची एक छोटी पट्टी कट करून घ्यायची आहे आणि तिन्ही साईडने आपण पायपिंग करून घ्यायची आहे। तिथं बघा मी गोल्डन कलरची पायपिंग करणार आहे। अशा पद्धतीने दाखवते एका साईडने करून। या ठिकाणी बघा डबल फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची। तर अशा पद्धतीने बघा आपली हा आजीबाईचा बटवा आहेत ना तो तयार झाला आहे। याला चंची पण बोलतात आणि कमरेची पिशवी पण बोलतात। कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओची लिंक बघा मी फोटोच्या खाली एक त्रिकोण दिसतं त्याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला भेटून जाईल हा व्हिडिओ। धन्यवाद।